वाढती महागाई, पेट्रोल, डिझेल आणि घरगुती गॅसच्या दरवाढीबरोबरच नीट पेपर लीक प्रकरणाच्या निषेधार्थ मिरजेत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या युवा सेनेकडून जोरदार आंदोलन करण्यात आले। मिरज शहरातील महाराणा प्रताप चौक येथे हे आंदोलन करण्यात आले। युवा सेना नेते पैलवान कुबेरसिंग राजपूत यांच्या नेतृत्वाखाली कार्यकर्त्यांनी केंद्र सरकार आणि राज्य सरकारच्या विरोधात घोषणाबाजी करत संताप व्यक्त केला। केंद्र सरकारचे करायचे काय, खाली डोके वर पाय, छत्रपती शिवाजी महाराज की जय, जय भवानी जय शिवाजी अशा घोषणांनी परिसर दणाणून गेला होता। तसेच केंद्र आणि राज्य सरकारच्या विरोधात निदर्शने केली। रस्त्यावर गॅस शेगडी आणि सिलेंडर घेऊन सरकारच्या विरोधात निदर्शने करून जोरदार आंदोलन करण्यात आले। यावेळी बोलताना युवा सेने नेते कुबेरसिंग राजपूत यांनी केंद्र सरकारवर जोरदार टीका केली। सामान्य नागरिक आधीच महागाईमुळे त्रस्त आहे। पेट्रोल, डिझेल आणि गॅसच्या वाढत्या दरांमुळे सर्वसामान्यांचे कंबरडे मोडले आहे। त्यातच नीट पेपर लीकसारख्या प्रकारामुळे विद्यार्थ्यांचे भविष्य धोक्यात आले आहे। सरकारने तात्काळ दरवाढ कमी करून विद्यार्थ्यांना न्याय द्यावा अशी मागणी त्यांनी केली। दरम्यान सरकारने लवकरात लवकर निर्णय न घेतल्यास शिवसेना पद्धतीनं आणखीन उग्र आंदोलन छेडण्यात येईल असा इशाराही युवा सेनेच्या वतीनं देण्यात आला। यावेळी शिवसेना उपजिल्हा प्रमुख महादेव मगदूम, उपजिल्हा संघटक माजी नगरसेवक साजिद पठाण, महिला आघाडी जिल्हा संघटिका शाकिरा जमादार, उपजिल्हा संघटिका सरोजिनी माळी, स्नेहल माळी, मिरज तालुका प्रमुख विश्वास कांबळे, तालुका प्रमुख दीपक पाटील, शहर प्रमुख सुरेश भोसले, शहर प्रमुख बाळासाहेब हत्तेकर, शहर संघटक पांडुरंग लोहार, शहर संघटक असलम बाडवाले, नितीन जाधव, फिरोज मुलानी, सुनील ढोले, उपप्रमुख सूरज डावरी, अब्दुल मोमीन, चंद्रकांत वरकल, अब्दुल मोमीन, उपशहर संघटक राजू गायकवाड, सलमान शेख, बाबू रेड्डी, शाखा प्रमुख बाबू पानवाले, तेजस शिंदे यांच्यासह पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते। युवा सेना मिरज शहराच्या वतीने केंद्र सरकारच्या विरोधात आम्ही आंदोलन घेतलेलं आहे। या आंदोलनाचा विषय असा आहे की केंद्र सरकार दररोज पेट्रोल वाढवतंय, डिझेल वाढवतंय, गॅस वाढवतंय। या सर्वांच्या निषेधार्थ आम्ही आज युवा सेना मिरज शहराच्या वतीने आंदोलन घेतलेलं आहे। तसंच नीट परीक्षेमध्ये घोटाळा घालणाऱ्या लोकांना केंद्र सरकारनं कशा पद्धतीनं पाठीशी घातलं हे देखील जनतेला कळणं गरजेचं होतं। त्यामुळे नीट परीक्षेचा विषय सुद्धा आम्ही इथे घेतलेला आहे। 2014 साली पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सांगितलं होतं की अच्छे दिन आएंगे। आम्हाला काय आता अच्छे दिन नको आहेत, आम्हाला आमचे बुरे दिनच बरे होते। त्यामुळं या पंतप्रधानांनी जो काय इंधन दरवाढचा विषय लावून धरलेला आहे याच्या विरोधात आम्ही निषेध व्यक्त केलेला आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व सुनेत्रा वहिनी पवार यांना आम्ही या काळ्या झेंड्याद्वारे त्यांचा निषेध व्यक्त करतो की त्यांनी राजरोसपणे या जनतेच्या खिशाशी खेळण्याचा प्रयत्न जो चालू ठेवला आहे तो त्यांनी लवकरात लवकर बंद करावा, अन्यथा इथनं पुढं शिवसेना स्टाईलने आम्ही रस्त्यावर उतरून जसं उत्तर दिल्याशिवाय शांत बसणार नाही। सिलेंडर आणि गॅस शेगडीची इथे पूजा केलेली आहे। आता हे सगळं गोळा करून आम्ही तळ्यात नेऊन फेकणार आहे, कारण गोरगरीब जनतेला आता सिलेंडरवर स्वयंपाक परवडत नाही। त्यामुळे गोरगरीब जनतेनं चुलीचा आधार घेतलेला आहे। त्यामुळे आज आमच्या माता भगिनी इथं डोक्याला हात लावून या सिलेंडर समोर आणि शेगडी समोर बसलेले आहेत। येत्या काळात सर्व भारत देशामध्ये हीच परिस्थिती येणार आहे, कारण हे केंद्र सरकार जनतेचे शेठ लोक आहेत, अदानी अंबानी, यांना फक्त मदत करतंय आणि गोरगरीब जनतेची लूट करण्याचा प्रयत्न त्यांनी राजरोसपणे चालू ठेवलेला आहे। विषय आहे महिलांचा विषय आहे। महिलांना गॅसवर स्वयंपाक करून सवय झालेली आहे आणि गॅस दर वाढवलेला आहे। जे 1500 रुपये तुम्ही लाडक्या बहिणीसाठी दिलासा ते सण नावाला केलासा, त्यासाठी महिला आमच्या वक्तव्य पूर्ण करून गॅससाठी त्यांनी प्रवृत्त झाले। आज आणि गॅस आम्हाला तुम्ही जास्त रेट लावलेला आहे, कमी रेट उतर जो पाहिजेला आहे आम्हाला आता गॅस परवडत, त्यामुळे आम्ही इथे जळणावरती आम्ही स्वयंपाक करत आहे। पेट्रोल पण वाढलेलं आहे, डिझेल वाढलेलं आहे। शेतकरी लोकांनी औषध मारायला वगैरे त्यांचा प्रॉब्लेम येत आहे, तरी सगळं करत आहे।